नमस्कार मंडळी. तर सकाळचे वाजले होते 9. तर इथं मी भेंडी धुवून ठेवली होती. चहा वगैरे पिल्यानंतर म्हटलं तोपर्यंत ती सुकून निघेल. तर ती भेंडी धुतली होती. तर ती कट करून ठेवत होते कारण मला स्कूलला जायचं होतं. अदितीला घ्यायला आता एक्झाम चालू आहे. तर स्कूल 9:30ला सुटते. तर म्हटलं तोपर्यंत भेंडी कट करून ठेवावी कारण तिने मला रात्री सांगितलं होतं की मला सकाळी नाश्त्याला चपाती आणि भेंडीची भाजी खायची आहे. तर मग ती कट करून ठेवली. तिला घेऊन आले आणि लगेच मग भेंडी बनवून घेतली आणि एक साईडला आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि अनिकेतसाठी चिला बनवून घेतला कारण आम्हाला नाश्त्याला चिला खायचा होता आणि तिला भेंडीची भाजी चपाती तर अगोदर बनवलेली होती, साहेबांसाठी बनवली होती तेव्हा तिच्यासाठी एक बनवून ठेवली होती. तर तिने चपाती आणि भाजी खाल्ली. तर आता दुपारचं जेवण बनवायचं होतं. तर हे जे दिसतंय ते कोंडा होता जो आपण चीक बनवला होता ना, तर त्याचा कोंडा मी उन्हात छान वाळून ठेवलेला होता आणि तो छान वाळलेला होता. तर मला आज त्याची भाजी बनवायची होती कारण भेंडीची भाजी तर होतीच शिल्लक बनवलेली अगोदर मुलांसाठी. नंतर माझ्यासाठी आणि पालवेसाहेबांसाठी तो थोडीशी कोंड्याची भाजी बनवायची होती. खूप छान लागते. ओल्या कोंड्याचीही बनवतात आणि सुक्याचीही बनवता येते. ओल्या कोंड्याची काय बनवणं झालं नाही तर म्हटलं आता सुक्या कोंड्याची बनवूया. तर इथं काय केलं मी, एक मोठा छान कांदा कट करून घेतला. याला कांदा जास्त घ्यायचा आणि तो कांदा आहे ना, तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं आणि तो कांदा परतू दिला. लाल होईस्तोवर छान थोडासा परतू द्यायचा. एक छोटंसं वाटण केलं ज्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलं. ते थोडंसं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं. ते टाकलं. थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकली आणि इथं जो कोंडा होता तो मी धुवून घेतला आणि नंतर तो त्याच्यामध्ये छान परतू दिला. 1-2 मिनटं मी असाच परतू दिला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि छान एक वाफ काढून घेतली. न पाणी टाकता त्याच्यामध्ये वाफ काढली. ताटावर पाणी ठेवलं होतं मी, जे पाणी गरम झालेलं होतं कारण ते आपल्याला नंतर वापरायचं होतं म्हणून मी असं करत असते. तर ते कोंडा आता शिजून घ्यायचा म्हणून ते जे ताटातलं पाणी होतं ना, तर ते ताटातलं पाणी मी त्या कोंड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर एक 7 मिनिट ती भाजी छान मी शिजू दिली. तर छान भाजी शिजली आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर आपली इथं कोंड्याची भाजी देखील रेडी झाली होती. तर मग लगेच वरणलाही फोडणी दिली. तर दुपारच्या जेवणामध्ये मग होती चपाती, भेंडीची भाजी, कोंड्याची भाजी आणि भात आणि वरण असं होतं. तर दुपारचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग डिरेक्टली संध्याकाळी मी शूट केलं थोडंसं कारण तेव्हा मला दळण करायचं होतं. खूप काम राहिलेलं होतं, पीठ संपलेलं होतं बाजरीचं. तर मग अगोदर चहा घेतला सायंकाळचा आणि नंतर मग दळण करायला घेतलं. तर दळण वगैरे केलं बाजरीचं आणि नंतर चक्की लावली आणि बाजरीचं पीठही दळून ठेवलं. तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय.